हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय मॅथलॅब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत चॅप्टर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. डिव्हिजन तुम्ही नंबरचं केलेलं आहे, तर या चॅप्टरमध्ये आपण डिव्हिजन करणार आहोत पॉलिनॉमियलचं. तर त्या अगोदर आपण पॉलिनॉमियल म्हणजेच काय हे जाणून घेणार आहोत. तर लास्ट इयर वी हॅव स्टडी हाऊ टू परफॉर्म ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन ऑन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हे लास्ट इयरला आपण बघितलेलं आहे. तर काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बेसिक, ते आपण बघू कसं सॉल्व करायचं. तर या ठिकाणी दिलेलं आहे ट्वाईस ए प्लस थ्राईस ए, तर या ठिकाणी होणार आहे 5a. या ठिकाणी दिलं आहे 7b मायनस 4b, तर होणार आहे 3b. या ठिकाणी आहे दिलेलं आहे 3p मल्टिप्लाय बाय p स्क्वेअर. तर या ठिकाणी जे व्हेरिएबल दिलेलं आहे याचं काय होणार आहे, या एक ते 3p दिलेलं आहे, याच्यावरील व्हेरिएबलचं इंडेक्स काय आहे 1 आहे. तर या ठिकाणी आपण लॉ ऑफ इंडेक्सचा यूज करू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे 3p क्यूब. या ठिकाणी सुद्धा असंच होणार आहे. 5 3 मिळणार आपल्याला 50 अँड m स्क्वेअर, अँड m स्क्वेअर होणार आहे m राईज टू पॉवर 4. इथे 3/x या ट्वाईस एक्स प्लस 5y सोबत मल्टिप्लाय होऊन इथे आपल्याला मिळणार आहे 2x मल्टिप्लाय बाय 3/x प्लस 5y मल्टिप्लाय बाय 3/x. तर x कॅन्सल होऊन आपल्याला इथे मिळणार आहे 6 प्लस 15y/x. इथे सुद्धा 3x स्क्वेअर 2x सोबत मल्टिप्लाय होणार, 3x स्क्वेअर 3y सोबत मल्टिप्लाय होणार, 4y 2x सोबत मल्टिप्लाय होणार आणि 4y 3y सोबत. तर या ठिकाणी फायनल आपल्याला इक्वेशन मिळणार 6x क्यूब प्लस 9x स्क्वेअर y प्लस 8xy प्लस 12y स्क्वेअर. हे ऑलरेडी आपण लास्ट इयरला बघितलेलं आहे. तर फर्स्ट आपण जाणून घेणार आहोत पॉलिनॉमियल म्हणजे काय, पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणजे काय, इंट्रोडक्शनमध्ये जाणून घेणार आहोत पॉलिनॉमियल म्हणजे काय. त्यानंतरच आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करता येईल. फर्स्ट, पॉलिनॉमियल इफ द इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज होल नंबर. जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे त्या व्हेरिएबलचे इंडेक्स आपल्याला काय पाहिजे, होल नंबर पाहिजे, तेव्हा त्या एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल इक्वेशन असे म्हणू. तर फॉर एक्झाम्पल मी घेते. या ठिकाणी x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 8 या इक्वेशनला आपण म्हणू शकतो पॉलिनॉमियल इक्वेशन. या ठिकाणी आपल्याला पॉवर काय दिलेली आहे, पॉवर त्यालाच आपण इंडेक्ससुद्धा म्हणू. पॉवर दिलेली आहे या ठिकाणी हायेस्ट पॉवर 3 आहे, त्यानंतर 2 1 आणि या ठिकाणी काहीच नाही आहे, म्हणजेच काय राहणार आहे 0. इथे सुद्धा आपल्याला काही दिलेलं नाही राहत. मोस्टली स्टुडंट इथे पॉवर काय लिहितात 0, पण इथे 0 राहणार का, नाही. इथं याची पॉवर काय राहणार आहे 1. तर हायेस्ट पॉवर काय आहे इक्वेशनची 3. आणखी एक एक्झाम्पल घेते मी. एक्स स्क्वेअर मायनस 1/x प्लस 4 या इक्वेशनला आपण पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणू का, तर नाही. वाय, बिकॉज या ठिकाणी आपण याला जनरल फॉर्ममध्ये लिहू. एक्स स्क्वेअर मायनस 1/xला पण लिहू शकतो मायनस 1x रेज टू पॉवर मायनस 1 प्लस 4. या ठिकाणी आपल्याला जी एक्सची पॉवर आहे काय मिळालेली आहे, निगेटिव्ह नंबर मिळालेली आहे, -1 मिळाली आहे. आपल्याला होल नंबर पाहिजे. आपल्याला या डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे की जे इंडेक्स आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये ते काय पाहिजे, होल नंबर पाहिजे. या ठिकाणी होल नंबर आहे काय, नाही, तर निगेटिव्ह नंबर आहे. तर या इक्वेशनला आपण पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणू का, तर नाही. द अबव इक्वेशन इज नॉट पॉलिनॉमियल. या ठिकाणी तुम्हाला फरक समजला असेल, पॉलिनॉमियल इक्वेशन कशाला म्हणायचं आणि पॉलिनॉमियल इक्वेशन कशाला नाही म्हणायचं. तर जेव्हा आपल्याला पॉवर इंडेक्स आपल्याला होल नंबर मिळेल तेव्हा त्या इक्वेशनला आपण पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणू. जेव्हा पॉवर और इंडेक्स आपल्याला होल नंबर मिळणार नाही, जसं की निगेटिव्ह नंबर या ठिकाणी मिळालेला आहे, त्या इक्वेशनला आपण नॉट पॉलिनॉमियल इक्वेशन म्हणणार आहोत, जे पॉलिनॉमियल इक्वेशन राहणार नाही. या ठिकाणी हे झालं पॉलिनॉमियल इक्वेशनबद्दल. आता आपण डिग्रीबद्दल जाणून घेणार आहोत की डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय असणार आहे. डिग्री द हायेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल. जेव्हा आपल्याला एखादं इक्वेशन दिलं असेल आणि त्या इक्वेशनमध्ये
डिग्री ओळखायला सांगितलं असेल तर तेव्हा आपण काय जाणून घेणार आहोत, त्याची हायेस्ट इंडेक्स जाणून घेणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक इक्वेशन घेते, x² - 5x + 6. या इक्वेशनमध्ये तुम्हाला डिग्री ओळखायला सांगितली तर काय बघणार आहे तुम्ही, फर्स्ट इक्वेशन बघणार आहे. x² - 5x + 6 दिलेला आहे. फर्स्ट जे व्हेरिएबल आहे त्याचे पॉवर तुम्हाला 2 दिलेला आहे, इंडेक्स 2 दिलेला आहे. सेकंड जो व्हेरिएबल आहे त्याचा 1 दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे की या इक्वेशनची डिग्री किती असणार आहे, तर काय असणार आहे, 2 असणार आहे. एक सेकंड एक्झाम्पल मी घेते, 15 - 8x² + 11x³ या ठिकाणी सुद्धा आपण चेक करणार आहोत. 15 सोबत आपल्याला कोणताच व्हेरिएबल दिला नाही आहे. त्यानंतर -8x² इथे 2 दिलेला आहे इंडेक्स, त्यानंतर दिला +11x³ या ठिकाणी हायेस्ट आपल्याला डिग्री दिलेली आहे 3. या पॉलिनॉमियल इक्वेशनची डिग्री काय असणार आहे, 3 असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेते मी, 4y - 5 या ठिकाणी आपल्याला या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल दिलेला आहे आणि त्याची इंडेक्स किती राहणार आहे, 1 राहणार. काहीच दिलेलं नाही म्हणजे 1 राहणार आहे. तर डिग्री काय असणार आहे, 1 असणार आहे. या ठिकाणी आपण इंट्रोडक्शनबद्दल बघितलेलं आहे, पॉलिनॉमियल म्हणजेच काय आणि डिग्री पॉलिनॉमियल म्हणजेच काय. तर यावरून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगते. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला